शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांची परंपरा आहे. 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण आणि मेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न केला जातो. या कार्यक्रमाला माननीय सरनाईक साहेब, माननीय फाटक साहेब आणि स्थानिक सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत. मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक जे विद्यार्थी अभ्यास करतात, मेरिटमध्ये येतात, त्यांचं अभिनंदन, कौतुक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असतं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन इतर पण विद्यार्थी त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी सिद्ध होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सर, जयश्रीताई फाटक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेल्या अनेक वर्षापासून आमचे रवी आणि जयश्रीताई हा उपक्रम राबवत आहेत. आम्ही सोबत नगरसेवक म्हणून काम करत होतो आणि त्या दरम्यान गेल्या 25-27 वर्षापासून ह्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतात. अभिनंदनाची ही गोष्ट आहे की आता आम्ही मंत्रिपदावर राहत असताना सुद्धा यातील ज्यावेळेस आम्ही सत्कार केलेले विद्यार्थी आता प्रशासकीय अधिकारी आहेत, काही IRS झालेले, IPS झालेले आहेत आणि काही अधिकारी म्हणून काम करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. त्यामुळे या अशा ह्या सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्त्व अशा वेळेस कळतं की त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला म्हणून ते आता उच्च पदावर आहेत. त्यामुळे आमचे जे दादा भुसे आहेत शिक्षण मंत्री, ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक 18च्या वतीने शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे असतील ते दरवर्षी ह्या मंडळा कार्यक्रमासाठी येत असतात. यंदा आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे ह्या सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल आणि त्यांना शाबासकी दिल्याबद्दल त्यांच्या दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करतो ते आशीर्वाद आहेतच आपल्याला. पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती. त्या सुरुवातीला आपण कायमस्वरूपी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम उपक्रम चालू केला.